नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर या ठिकाणी या व्हिडिओला जरूर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। जर YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। जर फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळवण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4400 ते 4700 च्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे। पण 15 तारखेनंतरचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा की देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता आहे। यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणार आहे। परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 2 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आहे। यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात 15 तारखेनंतर वाढ होणार, पण ही वाढ प्रचंड असणार नाही। जास्तीत जास्त 100 रुपयांची वाढ होऊ शकते व यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव पातळी 15 तारखेनंतर 4500 ते 4800 त्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर 4800 च्या भावावर 25%, 5000 च्या भावावर 50% आणि राहिलेलं 25% सोयाबीन 5200 च्या भावावर जर टप्प्याटप्प्याने तेजीमध्ये आपण विकत गेलात तर आपला होणार मित्रांनो या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।